हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब। स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन आणि खास व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची पूर्ण कटिंग। ज्याप्रमाणे मी इथून मागे 4 टक्स कटोरी ब्लाउज ज्याप्रमाणे तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत करून सांगितल्या, सोप्या भाषेत शिकवल्या, ज्या तुमच्या लगेच लक्षात आल्या, त्याचप्रमाणे आज आपण प्रिन्सेस कटची पूर्ण कटिंग बघणार आहे। ज्या माझ्या ताई आहेत, ज्या घरगुती काम करतात त्यांच्यासाठी एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने लक्षात येईल अशा पद्धतीने आज मी तुम्हाला कटिंग शिकवणार आहे। मला भरपूर अशा कमेंट आले की दादा प्लीज दाखवा, कारण त्याचं कारण असे की युट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी जे प्रिन्सेस कट शिकले किंवा जे व्हिडिओ बघितले त्याच्यात खूप किचकट पद्धत सांगतात। ती पद्धत योग्य आहे, पण ती खूप किचकट पद्धत आहे, खूप मापं लागतात, खूप भरपूर डायग्राम त्याच्यामध्ये टाकावं लागतात। पण आज मी जी पद्धत घेऊन आलोय तुमच्यासाठी खास, मी स्वतः गेल्या 15 वर्षापासून काम करतोय, त्याच्यात त्या अनुभवातून मी जी पद्धत केलेली आहे सोपी, ती खास तुमच्यासाठी आज मी सांगणार आहे। मला पूर्ण गॅरंटी की इथून मागे तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असणार आहे, पण ज्या पद्धतीने आज मी तुम्हाला प्रिन्सेस कटची पूर्ण कटिंग शिकवणार आहे अशी कटिंग तुम्ही याच्या आधी कधी कुठे बघितली नसणार आहे। आणि मी जी कटिंग सांगतोय ती तुमच्या लगेच लक्षात येणार आहे। आणि ह्यानंतर मी जसं दाखवणार त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करा। मी कुठे कशा प्रकारे मापं घ्यायची आणि कशा प्रकारे मापं लागतात हे सुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट मापं घेऊन शिकवणार आहे। त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। आज नवीन वर्षाला सुरुवात करताना आज तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर येणाऱ्या वर्षात तुम्ही प्रिन्सेस कटचे तुमचे जेवढे प्रॉब्लेम आहे तेवढे सॉल्व्ह होणार आहे। तर बघूया आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायची। उंची 13.5 आहे, शोल्डर 14 आहे, अपर चेस्ट 34.5 आहे, छाती 37 आहे, कंबर 31.5 आहे, स्लीवचं मेजरमेंट आहे 9.5 9.5 आणि आर्महोल आपलं 17 आहे। तर आपण बघूया बॅक साईड कशा पद्धतीने कापायची। तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत सांगितली होती, पण पुन्हा एकदा तुम्हाला मी समजावून सांगतो की बॅक साईड आपण कशा प्रकारे कापायची। कपड्यावरती डायरेक्ट सगळ्यात आधी आपल्याला खाली अर्धा इंच मार्जिन घ्यायचे शिलाईसाठी। त्यानंतर आपल्याला पूर्ण उंची घ्यायची। आपली पूर्ण उंची 13.5 इंच आहे, तर आपण अशा पद्धतीने उंची घेतलेली आहे। आता काय करायचंय, गळारुंदी आपण 2.5 इंच घेतो। ही 2.5 इंच गळारुंदी डीप गळ्यासाठी फिक्स ठेवायची। शोल्डरचं माप कसं घ्यायचं तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं। जेवढं माप आपलं शोल्डरचं आहे त्याच्यातून आपल्याला 4 इंच मायनस करायचं असं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं। त्याचप्रमाणे आपलं जे शोल्डर आहे ते 14 इंच आहे, त्याच्यातून आपण 1 2 3 4 इंच मायनस केल्यानंतर 10 इंच राहतं आणि 10 इंचच्या निम्म किती होतंय 5 इंच। तर आपलं 5 इंचाचं पूर्ण शोल्डर आहे। तर आपण गळारुंदी 2.5 इंच घेतली आणि पुढे 2.5 इंचच आपण शोल्डर ठेवलेलं आहे। कारण प्रिन्सेस कट मध्ये खूप मोठं शोल्डर जास्त कोणी ठेवत नाही, कमी शोल्डर ठेवतो। जसं कटोरीमध्ये मोठं शोल्डर असतं तसं प्रिन्सेस कट मध्ये शक्यतो 2.5 इंचच शोल्डर ठेवायचे। आता मोंढा किती खाली उतरवायचा आहे, मोंढा खाली घेण्याची जी पद्धत आहे ती 3 गोष्टीवर डिपेंड असते। पहिली गोष्ट म्हणजे आपला गळा किती डीप आहे, दुसरी गोष्ट म्हणजे आपलं शोल्डर किती छोटं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या गळ्याचा कुठला आकार आहे। ह्या गोष्टीवरती हे डिपेंड असतं। तर आपला हा गळा जो आहे हा गोल गळा आहे आणि पाठीमागं आपला आकाराचा गळा आहे। तर आणि इथे आपण 2.5 इंच शोल्डर ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे। छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे। तर आपला छातीचा भाग 5.5 इंच येतो। तर आपण इथे 5.5 इंचावरती मार्किंग घ्या। त्यानंतर आपण इथे छातीचा 4था भाग टाकणार आहे। 8 चौक 32 33 34 8.5 इंच आपलं 8.5 इंच एक पॉईंट आपला छातीचा 4था भाग आहे अपर चेस्टचा। त्यानंतर आपण कमरेचं माप घेणार आहे। कमरेचं माप 31 आहे, 31चा 4था भाग 7.25 इंच। तर खाली आपण कंबर 7.25 इंच घेतलेली आहे। इथे आपण 1.25 इंच टक्स घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपली ही फिटिंगची लाईन झाली आणि आपण इथे पुढे एक्स्ट्रा 1.25 इंच मार्जिन ठेवलेलं आहे। 1 इंचावरती आपल्याला असा आर्महोलचा शेप द्यायचा आहे। हे बघा, बरोबर आपलं 17 इंच शोल्डर आलेलं आहे। 17चा दुसरा भाग 8.5 इंच येते। तर बरोबर इथं आपलं आर्महोलचं मेजरमेंट आलेलं आहे। तर आपली बॅक साईड कटिंग करून झालेली आहे। फ्रंट साईड कशी कटिंग करायची ते बघायचं। आता बॅक साईड तुमच्या लक्षात आली असेल, सगळ्यांना बॅक साईड काढता येते। शोल्डरचं माप वगैरे मी सांगितलेलं आहे 2-3 व्हिडिओमध्ये। आता फ्रंट साईड कट करताना 2 मापं लागतात। ते 2 मापं कुठले लागतात ते मी तुम्हाला सांगतो। आता प्रिन्सेस कटला फ्रंट साईड काढताना 2 मेजरमेंट खूप आवश्यक असतात। ती मापं कशी घ्यायची, आपण जी फॅशन डिझायनिंग करतो इंग्लिशमध्ये त्याला अपेक्स पॉईंट बोललं जातं, पण मी तुम्हाला मराठीत सांगतो की आपण टक्स उंची बोलूया। तर टक्स उंची आपण कशी मोजायची, शोल्डर पासून बरोबर छातीचा सेंटर किती येते बघायचंय। इथे बघा अंदाजे जेव्हा आपण माप घेतो कस्टमरचं त्यावेळेस इथे किती आलंय, जर शोल्डर पासून मोजलं तर 9.5 इंच आले।
छातीचा बरोबर सेंटर येतो इथे, छातीचा सेंटर. तर अपेक्स उंची आपली 9.5 म्हणजे टक्स उंची आपली 9.5. हे झालं एक माप. दुसरं माप असतं अपेक्स टू अपेक्स. अपेक्स टू अपेक्स म्हणजे दोन्ही छातीमध्ये अंदाजे किती, दोन्ही पॉइंट मध्ये किती अंतर आहे, तर दोन्ही पॉइंट मध्ये साधारण 7 इंच अंतर आहे. 7.5 इंच ते 7 इंच अंतर असतं. तर हे असं आपण अंदाजे कस्टमर उभा असलं की आपण असं अंदाजे मेजर टेप धरून हे माप मोजायचं. तिथे 7 इंच माप आहे अपेक्स टू अपेक्स. 9.5 आणि 7 हे दोन मेजरमेंट आपण घेतलेले. आता जर तुम्हाला सगळे माप काढता येत नसन तर तुम्हाला मी सांगितलंय टक्स उंची आपण 9.5 घेतली आणि अपेक्स टू अपेक्स आपण 7 घेतला, म्हणजे दोन्ही टक्सच्या मधलं अंतर 7 इंच आहे. तर आपण माप कशी टाकायची बघा, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. काय करायचं, बाकीचे माप जे असतात फ्रंट साईड काढताना भरपूर डायग्राम लिहावा लागतो, ते सगळं सोडून द्या. आता मी कसं शिकवतो एकदम सोप्या भाषेत ते तुम्ही एकदा लक्ष देऊन बघा. आपण अशा पद्धतीनं बॅक साईड ठेवून घ्यायची आहे, अशी बॅक साईड ठेवायची. खालच्या साईडला 1 ते 1.5 इंच मार्जिन ठेवायचे आणि त्यानंतर आपण काय करायचंय, खालच्या साईडला आपण इथे 1 इंच मार्जिन ठेवायचं. असं 1 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं बॅक साईड पेक्षा. आणि इथे आपण जे दोन्ही टक्स मध्ये जे अंतर होतं 7 इंच, तर आपण 7 इंचाच्या निम्म घ्यायचंय, इथं 3.5 इंच. त्यानंतर काय करायचं, हे आहे तसंच ठेवायचं. त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायचे. आता जो मेन डायग्राम आहे त्याच्यामध्ये वरून मोजलं जातं, त्याच्यात भरपूर भाग काढावे लागतात. पण तुम्ही तसं न करता तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. इथून आपल्याला ही जी आपण ही लाईन घेतलेली मोंड्याची, तिथून आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायची. अशी इथे आपल्याला काय करायचंय, 1.25 इंचावरती. बाकीच्या माप काढण्याची पद्धत वेगळी आहे, पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो या लाईन पासून वरती 1.25 इंचावरती मार्किंग करायचं. मी हे तुम्हाला अशा पद्धतीने शिकवतो की ज्यावेळेस मी माप टाकायचो, डायग्राम काढायचो, त्यावेळेस मला इतका अनुभव आलेला आहे की मला माहिती आहे कुठलं मेजरमेंट किती इंचावरती येतं ते. त्यामुळे तुम्ही इथे बिंदास 1.25 इंचावरती घ्यायचं आणि त्यानंतर ही बाजू आहे तशी तुम्ही आहे तशीच आपण ती आखून घ्यायची, ड्रॉ करून घ्यायची. अशी आहे तशीच आपण ही बाजू आपल्याला. आणि इथे आपला शोल्डरचं ही गळा रुंदी आहे, इथं सुद्धा आपण अशी मार्किंग करायची आणि बॅक साईड उठून साईडला ठेवायची. इथपर्यंत तुम्हाला समजलं. त्यानंतर आपण आपली जी टक्स उंची घेतली होती, आपण जी तुम्हाला माप घेऊन दाखवली होती, किती 9.5 इंच आहे. तर इथे आपण शोल्डर सोडायचं, आपल्याला शिलाईचं मार्जिन सोडून इथून खाली आपल्याला 9.5 इंचावरती मार्किंग करायची. इथे अशी मार्किंग करून घ्यायची. इथपर्यंत समजलं. दोन्ही छातीच्या मध्ये किती अंतर होतं, 7. त्याच्या 7च्या निम्मे किती झालं, 3.5. आणि आपण शिलाईमध्ये 1.5 इंच धरणार आहे, तर आपण 3.25 वरती इथं मार्किंग करायची. 3.25 वरती आपण मार्किंग केल्यानंतर ही मार्किंग इथे जोडायची आणि ही मार्किंग अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. तुम्हाला हा शेप देता येत नसेल, कर्व शेप देण्यासाठी जी स्किल भेटते ती तुम्ही घेऊ शकता. अंदाजे हाताने जरी शेप दिला तरी अशा प्रकारे शेप येतो. तर ही झाली आपली फ्रंट साईडची पुढची बाजू. ही आपण आहे तशी कट करून घ्यायची. आता त्यानंतर काय करायचं, त्याच ठिकाणी पुढच्या बाजूला इथे थोडंसं मार्जिन सोडायचंय आणि पुढे आपण ही बाजू अशी ठेवून घ्यायची. तुम्हाला साईड जो कप्सचा पार्ट आहे तो काढायला सुद्धा खूप मापा असतात, जमत नाही, विषय सोडून द्या. मी ज्या पद्धतीने सांगतोय सोप्या पद्धतीनं ती पद्धत बघा. आधी आपण हा पार्ट आहे हा ठेवून घ्यायचा, असा जो आपण फ्रंट साईडचा हा जो पार्ट काढला होता असा ठेवायचा. आणि त्यानंतर आपल्याला बॅक साईड अशी ठेवायची. बॅक साईड ठेवायची बरोबर. हे बघा, आधी मी कपडा ठेवला, कपड्यावरती हा जो आपण पार्ट काढला तो ठेवला. त्यानंतर आपण अशी बॅक साईड आपली त्याच्यावरती ठेवायची बरोबर. इथे एक्युरेट जसं ही दोन्ही बाजू एकदम सारख्या आल्या पाहिजे. फ्रंट बॅकचे जे आपण आधी कापलेला पार्ट आहे त्याच्या आणि बॅक साईडच्या पार्ट एकदम सारखा आला पाहिजे. खाली आपण 1 इंच जे मार्जिन ठेवलं होतं ते आपल्याला असं सरळ करून घ्यायचं. आणि इथे जी मार्किंग आपली शिलाई फिटिंगची मार्किंग आली ती पण अशी मार्किंग करून घ्यायची. इथे असं ड्रॉ करून घ्यायचं एकदम. आणि इथे सुद्धा आर्मोर आपण जे आहे ते अशा पद्धतीनं ड्रॉ करून घ्यायचंय. आता तुम्हाला एकच बाजू उचलून दाखवतो. बॅक साईडला काढल्यानंतर खाली अशा पद्धतीने आलेलं आहे. आपण हा पार्ट जिथे ठेवला हलवायचा नाही अजिबात. त्यानंतर काय करायचं, ही फिटिंगची मार्किंग ही आपण अशी काढून घ्यायची. त्यानंतर हा जो पार्टची ही लाईन आहे ही सुद्धा आपल्याला एकदम अशी
बरोबर ड्रॉ करून घ्यायची, आखून घ्यायची अशी, आणि जी टक्स उंची आपण घेतली होती ती लाईन सुद्धा आपण अशी मारून घ्यायची. इथपर्यंत समजलं. आता हा पार्ट साईडला काढून ठेवायचा आणि ही लाईन सरळ करून घ्यायची. आता आपल्याला छातीचा भाग तयार करायचा. कशा प्रकारे तयार करायचा, तर आपण इथे काय केलं होतं, 3.5 इंच घेतलं होतं, जे दोन्ही छातीच्या मध्ये. आपली छातीचं माप 37 आहे. 37चा चौथा भाग किती आला, 9 चौक 36, 37 9.25 आला. तर आपल्याला 9.25 इंच छातीचं माप टाकायचंय बरोबर. अप्पर चेस्ट आपण वरती घेतलं होतं बॅक साईडला, आपण चेस्ट मेन चेस्ट आहे, तर आपल्याला 37 इंच आहे. 37चा चौथा भाग 9.25 इंच आला. तर 9.25 इंच आपल्याला इथे घ्यायचंय. पण कसं घ्यायचं, 9.25 इंचातून आपल्याला हे जे माप घेतलं होतं आपण, हे 3.5 इंच हे आपल्याला मायनस करायचंय. इथे बरोबर 3.5 इंच मायनस झालं, तर हे असं घेऊन इथे बरोबर 3.5 इंच या लाईनवरती ठेवायचं, जिथे फिटिंगची लाईन आहे. आणि तिथून पुढं 9.25 इंच आपलं इथे आलंय आणि पुढे 0.5 इंच शिलाईसाठी. तर इथे आपली मार्किंग आलेली. आपल्याला इथे छातीचा चौथा भाग घेतला, पण आपण काय केलं, हे जे माप घेतलं होतं 3.5 ते आपण मायनस करून फिटिंगच्या लाईन पासून पुढं 9.25 इंच टाकलं आणि 0.5 इंच शिलाईसाठी मार्जिन ठेवलं, म्हणजे 9.5 वरती आपण इथे मार्किंग केली. अशा पद्धतीने आपण छातीचा भाग येतो इथे वाढलेला आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला इथून आपल्याला अशा प्रकारे सिंपल शेप द्यायचा आहे. आणि खालच्या बाजूला आपण टक्स किती ठेवला होतो, इथे बॅक साईडला इथे किती टक्स ठेवलाय आपण, 0.5 इंच. तर आपण इथे काय करायचं, 0.5 इंच आपला टक्स आत, इथे 0.5 इंच टक्स ठेवला, तिथे 0.5 इंच आपल्याला मायनस करायचंय. आपण 0.5 इंच आतमध्ये घेतलं आणि हा जो शेप आहे हा आपल्याला अशा पद्धतीनं बरोबर अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर आपण हा जो पार्ट आहे हा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. हा जो पार्ट आहे हा सुद्धा आपल्याला बरोबर जी मार्किंग आपण केली होती त्या मार्किंग नुसार कट करून घ्यायचा आहे. इथे बरोबर सेंटर आलेला हे हा जो पॉइंट आहे आपला, इथे छोटासा कट मारून घ्यायचा आहे. हे बघा, आता हे जे दोन पार्ट आपले तयार झाले, आता याला काय करायचं ते बघा. हा शेप एकदम बरोबर आलेला आहे. आता आपण काय करायचं, हा जो पॉइंट आहे हा इथे आणि इथे आल्याच्या नंतर हे ज्यावेळेस आपण जोडू त्यावेळेस एकदम हाय तेच मेजरमेंट येणार आहे. तर आपण काय करायचं, खालची बाजू आपल्याला ही जे आपण एक्स्ट्रा वाढवलं होतं हे अशा पद्धतीनं आपल्याला क्रॉस मध्ये मार्किंग करायची 0.5 इंचानी, आणि ह्या साईडला सुद्धा आपण 0.5 इंच इथे वरती घेऊन अशा पद्धतीनं क्रॉस करायचे. इथे आपल्याला असं 0.5 इंच आपल्याला क्रॉस करायचंय आणि इथे पण आपल्याला 0.5 इंच असं क्रॉस करायचंय. ही बाजू आपल्याला 0.5 इंच वर ठेवायची, ही फिटिंगची साईड आपल्याला 0.5 इंच वर ठेवायची. हा जो पार्ट आहे आपला शेप जिथे छातीचा आकार येणार आहे हाच खाली आपण 0.5 इंच वाढलेला आहे. बाकी आपण हा शेप असा पूर्ण व्यवस्थित द्यायचा आहे आणि हा सुद्धा शेप आपल्याला 0.5 इंच असा क्रॉस मध्ये द्यायचा आहे. आपण 1 इंच वाढवलं होतं, फक्त आता आपलं काय झालेलं आहे, हा जो शेप आहे हा जास्त राऊंड असल्यामुळे छातीच्या आकारामुळे इथे उंची कमी पडू नये म्हणून आपण इथे अर्धा ते 0.5 इंच वाढलं गेलंय. आणि हा शेप दिल्याच्या नंतर हा जो पुढे भाग असतो प्रिन्सेस कटचा हा असा राऊंड असतो बघा, तो पण तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आर्महोल कसं कटिंग करायचं ते बघूया. आर्महोल साठी काय करायचं, सिंपल तुम्ही अशा पद्धतीने इथे अंदाजे शिलाई इथे टक्स उंची ठेवायची, बरोबर जिथे आपले टक्स उंचीची मार्किंग इथे बरोबर ठेवून अशा पद्धतीने आपण इथे ठेवून घ्यायचं बघा. ओके, असं ठेवलेलं आहे आपण. जिथे आपली बरोबर टीप येणार आहे आपण इथे 0.5 इंच असं याच्यावरती ठेवलं, कारण ते टीप मध्ये जाणार आहे. आणि त्यानंतर आपण इथे अशी सरळ मार्किंग करून घ्यायची. अशा पद्धतीनं आता इथे काय होणार आहे, 0.5 इंच 0.5 इंच आपला आर्महोल आतमध्ये येणार आहे. तर तुम्ही इथे 0.5 इंचावरती असा शेप देऊन घ्यायचा आहे. असा 0.5 इंचावरती तुम्ही शेप देऊन घ्यायचा आहे. हा थोडासा खाली आला तरी चालेल, कारण आपण इथे वाढवलेलंच आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे शेप देऊन घ्यायचा असा 0.5 इंच. तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून बरोबर तुम्ही इथे टाचणी पण लावून घेऊ शकता जर तुम्हाला जमत नसेल तर.
अशा पद्धतीने आपण आर्महोलचं माप छाटून घेतलेलं आहे. तुम्ही आता इथे मोजून बघू शकता 17 इंच आपलं आर्महोलचं मेजरमेंट आलेलं आहे बरोबर. हे आपले 2 पार्ट तयार झालेले आहे आणि तुम्ही हे ज्यावेळेस जोडणार त्यावेळेस छातीचा एकदम बरोबर आकार येणार आहे आणि पूर्णपणे छातीला परफेक्ट ब्लाउज बसणार आहे. आता शंका असेल काही तर आपण इथे असं मोजून बघायचे. हे बघा, हे आपलं एकदम ॲक्युरेट आलेलं आहे. तर या मार्किंग पासूनच आपण हे इकडं असं छाटायचे. तुम्हाला डायरेक्ट अंदाज नसेल तर तुम्ही काय करा, इथे ही बॅक साईड अशी ठेवून इथे मार्किंग करून घ्या आणि राहिलेली बाजू अशी क्रॉस मध्ये छाटून घ्या अशा पद्धतीने. त्यानंतर आपण आपल्याला हवा तसा गळ्याचा आकार फ्रंट साईडला ठेवू शकतो. आता हे जे माप आहे 7.5 इंच आहे, तर आपण 7.5 इंचावरती असा पानाचा आकार दिलेला आहे. ही आपली मधला पार्ट तयार झालेला आहे. या पद्धतीने प्रिन्सेस कट आपला ब्लाउज कटिंग झालेला आहे. पहिल्याच वेळेस तुम्ही कटिंग करणार असाल तर थोडेसे काही तुमच्या लक्षात नसून आले मुद्दे किंवा काही गोष्टी तुमच्या लक्षात नसून आल्या तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या पण सॉल्व्ह करीन. आणि तुम्ही बिंदास एकदा नक्की ट्राय करा प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करायचा. माप फक्त व्यवस्थित घ्या, स्टिचिंग व्यवस्थित करा, म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाउज हा एकदम परफेक्ट बसेल. आणि जरी काही शंका असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना पण कोणाला ऑनलाईन क्लास करायचा असेल त्यांना मी नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करा. आता सध्या 2 महिन्याचे बॅच फुल आहेत. 3ऱ्या महिन्याच्या बॅच मध्ये तुम्हाला मी नक्की ऍड करेल आणि आपण 1 महिन्यात एकदम कमी रेट मध्ये तुमचा 1 महिन्यामध्ये पूर्णपणे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला शिकवल्या जातील. भरपूर ताईंनी मला मेसेज केले की दादा आम्हाला क्लास करायचा आहे, त्यांना सगळ्यांना मी ऍड केलेले आहे. सगळी डिटेल तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती पाठवलेली आहे. जे पण कोणी पहिल्यांदा व्हिडिओ बघते त्यांनी नक्की नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला पण ऑनलाईन क्लासची माहिती मिळून जाईल. भेटूया आपण उद्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.